गावात कॉलेजमध्ये कार्यक्रमामध्ये आपली इमेज कशी टिकवावी. नंबर 1 मित्रांनो, स्वतःचा स्वभाव आणि वागणूक नेहमी संतुलित ठेवा. गावात किंवा कॉलेजमध्ये कार्यक्रम असो, लोक सर्वात आधी तुमच्या वागण्यावरून तुमची ओळख ठरवतात. त्यामुळे प्रत्येकाशी नम्रपणे, आदराने आणि शांतपणे बोलणे खूप महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, कार्यक्रमात कोणी चूक केली तर त्याला लगेच हसणे किंवा टोमणे मारणे टाळा. उलट त्याला साथ द्या, त्याचा आत्मविश्वास वाढवा. अशा छोट्या गोष्टी लोकांच्या मनात तुमच्याबद्दल चांगली छाप निर्माण करतात. तुमचा स्वभाव जितका साधा, प्रामाणिक आणि सकारात्मक असेल तितकी तुमची इमेज मजबूत होते. नंबर 2 मित्रांनो, जबाबदारीने काम करण्याची सवय लावा. कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला एखादे काम दिले गेले तर ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि वेळेत करा. लोकांना असे लोक आवडतात जे काम टाळत नाहीत, उलट पुढाकार घेतात. उदाहरणार्थ, कार्यक्रमाची तयारी चालू असेल तर फक्त बघत बसण्याऐवजी स्टेज लावणे, व्यवस्था पाहणे, लोकांना मदत करणे या गोष्टी स्वतःहून करा. यामुळे शिक्षक आणि मित्र दोघांच्याही नजरेत तुमची विश्वासार्ह प्रतिमा तयार होते. नंबर 3 मित्रांनो, कपडे आणि सादरीकरण व्यवस्थित ठेवा. तुमचा दिसणारा भाग म्हणजेच तुमची पहिली छाप असते. कार्यक्रमात स्वच्छ, साधे आणि नीटनेटके कपडे घालणे खूप गरजेचे आहे. खूप महागडे कपडे असणे आवश्यक नाही, पण ते नीट आणि सुसंगत असावेत. उदाहरणार्थ, पारंपरिक कार्यक्रम असेल तर पारंपरिक पोशाख आणि औपचारिक कार्यक्रम असेल तर साधा शर्ट पॅन्ट किंवा योग्य पोशाख वापरा. यामुळे लोकांना वाटते की तुम्ही त्या कार्यक्रमाला महत्त्व देता. नंबर 4 मित्रांनो, बोलण्याची शैली आणि आत्मविश्वास जपा. लोकांसमोर बोलताना घाबरणे स्वाभाविक आहे, पण हळूहळू आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. स्पष्ट, शांत आणि संयमाने बोलल्यास तुमचा प्रभाव वाढतो. उदाहरणार्थ, स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली तर घाईघाईत बोलू नका. थोडं थांबून व्यवस्थित शब्द वापरून बोला. तुमचा आवाजात ठामपणा असेल तर लोक तुमचं ऐकायला उत्सुक असतात आणि तुमची इमेज मजबूत होते. नंबर 5 मित्रांनो, वाद टाळा आणि समजूतदारपणाने वागा. कार्यक्रमामध्ये कधी कधी मतभेद होतात, पण त्यावेळी रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे मार्ग काढणे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, एखाद्या कामावरून मित्रांशी मतभेद झाला तर मोठ्याने भांडण्याऐवजी त्याच्याशी शांतपणे चर्चा करा आणि दोघांनाही योग्य वाटेल असा मार्ग निवडा. यामुळे लोकांना वाटते की तुम्ही समजूतदार आहात आणि नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्यात आहे. नंबर 6 मित्रांनो, इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवा. कार्यक्रमात फक्त स्वतःचं नाव होण्यासाठी काम करू नका, तर इतरांना मदत करण्यावरही लक्ष द्या. उदाहरणार्थ, नवीन विद्यार्थ्यांना काही कळत नसेल तर त्यांना मार्गदर्शन करा, त्यांच्या शंकांना उत्तर द्या. जेव्हा तुम्ही इतरांना पुढे आणता तेव्हा लोक तुमच्याबद्दल आदर ठेवतात. हीच खरी इमेज असते जी दीर्घकाळ टिकते. नंबर 7 मित्रांनो, वेळेचे भान आणि शिस्त कायम ठेवा. कार्यक्रमात वेळेवर पोहोचणे आणि दिलेल्या वेळात काम पूर्ण करणे ही सर्वात मोठी ताकद ठरते. उशिरा येणाऱ्या किंवा काम लांबवणाऱ्या लोकांबद्दल नेहमीच नकारात्मक छाप तयार होते. उदाहरणार्थ, कार्यक्रमात सकाळी 10 वाजता असेल तर 9 वाजता उपस्थित राहून तयारीत मदत करा. यामुळे लोकांना वाटते की तुम्ही विश्वासू आणि जबाबदार आहात. वेळ पाळणारा माणूस नेहमी सर्वांच्या नजरेत वेगळा दिसतो. नंबर 8 मित्रांनो, स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि अति आत्मविश्वास टाळा. आत्मविश्वास चांगला असेल, पण आत्मविश्वास तुमची इमेज खराब करू शकतो. प्रत्येक गोष्ट आपल्यालाच येते असा भाव दाखवण्यापेक्षा जे येत नाही ते स्वीकारणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, एखादे काम नीट जमत नसेल तर दुसऱ्याची मदत घ्या. यामुळे तुमच्यातील प्रामाणिकपणा दिसतो आणि लोक तुम्हाला सहकार्य करायला तयार होतात. नंबर 9 मित्रांनो, चांगल्या लोकांशी मैत्री आणि वाईट संगत टाळा. तुमच्या आसपासचे लोक तुमची ओळख ठरतात, त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करणाऱ्या, मेहनती आणि प्रामाणिक लोकांसोबत राहा. उदाहरणार्थ, कार्यक्रमात काम करणाऱ्या मेहनती टीमसोबत राहिलात तर तुमच्यावरही त्याचा चांगला परिणाम होतो. पण वाद घालणारे किंवा गोंधळ करणाऱ्या लोकांसोबत राहिलात तर तुमची इमेज खराब होऊ शकते. नंबर 10 मित्रांनो, सोशल माध्यमावरही संयम ठेवा. आजकाल कार्यक्रमामध्ये फोटो, व्हिडिओ लगेच पसरतात, त्यामुळे सोशल माध्यमावर काय टाकतो हे खूप महत्त्वाचे आहे. चुकीचे, अपमानास्पद किंवा वाद निर्माण करणारे काहीही टाकू नका. उदाहरणार्थ, कार्यक्रमात कोणाची चूक झाली असेल तर त्याचा व्हिडिओ टाकून मजा घेण्याऐवजी तो टाळा. यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुमची प्रतिमा सुरक्षित राहते. नंबर 11 मित्रांनो, कौशल्य विकसित करा आणि स्वतःला सिद्ध करा. कार्यक्रमामध्ये स्वतःचे एखादे कौशल्य दाखवणे खूप उपयोगी ठरते. गाणे, नृत्य, भाषण किंवा आयोजन कौशल्य काहीही असो, त्यात प्रावीण्य मिळवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही चांगले सूत्रसंचलन करत असाल तर लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी देतील. त्यामुळे तुमची ओळख एक खास गुणांमुळे तयार होते आणि हीच इमेज टिकून राहते. नंबर 12 मित्रांनो, स्वीकारण्याची तयारी ठेवा.
कोणी तुमच्यावर टीका केली तर लगेच रागावू नका, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, कार्यक्रमात तुमच्या कामात काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यावर विचार करा आणि पुढच्या वेळी सुधारणा करा. जे लोक टीका स्वीकारतात तेच पुढे जाऊन मोठे होतात आणि लोक त्यांचा अधिक आदर करतात. नंबर 13 मित्रांनो, बोलण्यापेक्षा ऐकण्याची सवय लावा. बऱ्याच वेळा लोक स्वतःचं मत मांडण्यात इतके गुंततात की समोरच्याचं ऐकायलाच विसरतात. पण जे लोक शांतपणे ऐकतात, समजून घेतात, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण होतो. उदाहरणार्थ, कार्यक्रमाच्या नियोजनात सगळे आपापली मते देत असतील तर मध्येच तोडू नका, सगळ्यांचं ऐका आणि मग आपलं मत मांडलं तर तुमचं बोलणं अधिक महत्त्वाचं वाटतं. अशा पद्धतीने तुम्ही समजूतदार आणि परिपक्व आहात अशी छाप पडते. नंबर 14 मित्रांनो, लहान सहान गोष्टींकडे लक्ष द्या. मोठ्या कामांसोबत छोट्या गोष्टीवर लक्ष देणे ही तितकंच महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, कार्यक्रमात पाणी व्यवस्था, बसण्याची सोय, स्वच्छता या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तर लोक नाराज होतात. मग तुम्ही या गोष्टी आधीच लक्षात घेऊन सुधारणा केली तर तुमची निरीक्षण शक्ती आणि जबाबदारी दिसून येते. हीच गोष्ट तुमची इमेज वेगळी बनवते. नंबर 15 मित्रांनो, स्वतःवर नियंत्रण ठेवा. राग, उत्साह किंवा ताण या सगळ्या भावना प्रत्येकालाच येतात, पण त्या कशा हाताळायच्या हे महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, कार्यक्रमात काही गडबड झाली आणि ताण वाढला तरी रागावून प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहून उपाय शोधा. जो माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवतो त्याच्यावर लोकांचा विश्वास वाढतो. नंबर 16 मित्रांनो, प्रत्येकाशी समान वागणूक ठेवा. मोठा असो वा लहान मित्र असो वा नवीन व्यक्ती, सगळ्यांशी एकसारखं आदराने वागणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, फक्त ओळखीच्या लोकांनाच महत्त्व देऊन इतरांकडे दुर्लक्ष केलं तर तुमची नकारात्मक छाप पडते. पण सगळ्यांना समान वागणूक दिली तर लोक तुम्हाला मनापासून मान देतात. नंबर 17 मित्रांनो, मागे राहूनही काम करण्याची तयारी ठेवा. नेहमीच पुढे येऊन नाव कमवणं महत्त्वाचं नसतं. कधी कधी शांतपणे मागे राहून काम करणं ही मोठं असतं. उदाहरणार्थ, स्टेजवर नाव न घेतलं गेलं तरी तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला असेल तर तीच खरी कमाई आहे. अशा लोकांनी सगळे ओळखतात आणि त्याची इमेज अधिक मजबूत होते. नंबर 18 मित्रांनो, सातत्य ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. एखादा चांगला वागणं सोपं असतं पण ते सातत्याने कायम ठेवणं खूप कठीण असतं. उदाहरणार्थ, एका कार्यक्रमात तुम्ही चांगलं काम केलं आणि पुढच्या वेळी दुर्लक्ष केलं तर तुमची इमेज टिकणार नाही. पण प्रत्येक वेळी तितक्या जबाबदारीने काम केलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास कायम राहतो. नंबर 19, स्वतःची ओळख वेगळी निर्माण करा. प्रत्येक कार्यक्रमात अनेक लोक असतात पण लक्षात कोण राहतो जो स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो. तुम्ही काहीतरी खास करा जे इतरांपेक्षा वेगळं असेल. उदाहरणार्थ, कार्यक्रमात नेहमीच उत्साहाने हसतमुखाने लोकांशी संवाद साधणं, सगळ्यांना जोडून ठेवणं ही तुमची खासियत बनू शकते. अशी ओळख तयार झाली की लोक तुम्हाला शोधून बोलवतात. नंबर 20 मित्रांनो, चुका लपवू नका, त्यातून शिका. चुका सगळ्यांकडून होतात पण त्या लपवण्यापेक्षा स्वीकारणं मोठं असतं. उदाहरणार्थ, एखाद्या कामात तुमच्याकडून चूक झाली असेल तर ती त्या मान्य करा आणि लगेच सुधारण्याचा प्रयत्न करा. यामुळे लोकांना तुमचा प्रामाणिकपणा दिसतो आणि तुमच्यावर विश्वास वाढतो. नंबर 21 मित्रांनो, संयम आणि धीर ठेवा. कार्यक्रमामध्ये कधी गोष्टी अपेक्षेप्रमाणे होत नाहीत. अशा वेळी घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा संयम ठेवणं महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, एखादी व्यवस्था बिघडली असेल तर लगेच घाबरून न जाता शांतपणे उपाय शोधा. धीर धरून काम करणाऱ्या व्यक्तीला लोक नेहमीच आदर देतात. नंबर 22 मित्रांनो, स्वतःच्या कामाचं कौतुक स्वतः करू नका. आपण केलेलं काम स्वतःच सांगत बसलो तर लोकांना ते आवडत नाही. तुमचं कामच तुमचं कौतुक करेल. उदाहरणार्थ, कार्यक्रमात यशस्वी झाला असेल तर लोक स्वतः तुमचं नाव घेतील. त्यामुळे शांत राहा आणि कामावर लक्ष द्या. ही सवय तुमची इमेज अधिक उंचावते. नंबर 23 मित्रांनो, सकारात्मक ऊर्जा पसरवता. तुमच्या उपस्थितीमुळे वातावरण हलकं, आनंदी आणि सकारात्मक झालं पाहिजे. उदाहरणार्थ, कार्यक्रमात ताण वाढला असेल तर थोडं हसत खेळत वातावरण हलकं करा. लोकांना प्रोत्साहन द्या. अशा लोकांभोवती सगळ्यांना राहायला आवडतं आणि त्यांची इमेज आपोआप चांगली बनते. नंबर 24 मित्रांनो, कोणाचं श्रेय हिसकावू नका. कार्यक्रमात अनेक लोक मेहनत घेतात त्यामुळे यश मिळालं की सगळ्यांना त्याचं श्रेय द्या. उदाहरणार्थ, एखादं काम टीमने केलं असेल तर फक्त स्वतःचं नाव पुढे करू नका, सगळ्यांचं कौतुक करा. यामुळे तुमच्यातील मोठेपणा दिसून येतो आणि लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतात. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.